तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक आणि हे 21 मोदक आहेत ते आपण अगदी अचूक मापामध्ये बनवलेले आहेत आणि एकदम मऊ आणि लुसलुशीत असे मोदक आहेत। अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। तर मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर इथे मी 2 चम्मच तूप आहे ते गरम करायला ठेवलं होतं। तर सर्व साइडने आपण स्प्रेड करून घेऊयात तुपाला, जेणेकरून आपलं खोबरं आहे ते सर्व साइडने छान असं शेकलं जाईल। तर इथे मी एक अख्खा नारळ घेतलेला आहे आणि तो किसणीने किसून घेतलेला आहे आणि आता आपण छान असं मिक्स करून घेऊयात, परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण गूळ घालून घेणार आहोत आणि इथे मी 200 ग्राम गूळ घेतलेला आहे। आता छान असं मिक्स करून घेऊयात। गूळ आहे ते मस्त असं वितळून घ्यायचं आहे। तर आता आपण ड्रायफ्रुट्स घालून घेऊयात। तर इथे मी बदाम घालून घेतलेले आहेत, कापून घेतलेले आहेत बदाम, आणि त्यानंतर मनुका घालून घेतलेली आहेत। त्यात आपण छान असं मिक्स करून घेऊयात। तर मिक्स करून झालेलं आहे। आता आपण 5 मिनिटं झाकण लावून घेऊयात आणि गूळ आहे ते छान असं वितळून घेणार आहोत। तर इथे बघू शकता 5 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त असं गूळ आहे तो वितळलेला आहे। तर थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि आता आपण यामध्ये वेलची घालून घेणार आहोत, वेलचीची पावडर घालून घेणार आहोत। तर इथे मी पाव चम्मच वेलचीची पावडर करून घेतलेली आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊयात। तर एकदम साधा आणि सोपा आपला सारंग आहे तो तयार झालेला आहे। तर आता आपण उकड काढून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एक पेलाभर पाणी गरम करायला ठेवलं होतं। त्यानंतर 1 चम्मच तूप घालून घेतलेला आहे आणि आता आपण तूप आहे तो पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात। त्यानंतर इथे मी 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 21 मोदकसाठी 3 वाटी तांदळाचं पीठ एकदम परफेक्ट माप आहे। तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आहे ती अगदी स्लो गॅस ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरतीच आपण हे पीठ आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर कलर वगैरे टाकायचा असेल तर तुम्ही कलर वगैरे देखील टाकू शकता। तर आपली उकड आहे ती आता काढून झालेली आहे आणि आता आपण 2 ते 3 मिनिटं झाकण लावून ठेवूयात आणि गॅस बंद करून घेऊयात। तर इथे मी परातीमध्ये काढून घेतलेले आहे उकड आहे ती आणि आता आपण पेल्याच्या मदतीने मळून घेऊयात। गरम असल्याने आपण पेल्याच्या मदतीने मळून घेणार आहोत, त्यानंतर हाताने देखील मळून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मळून घ्यायचे आहे। छान अशी उकड मळल्याने आपले मोदक आहेत ते एकदम मऊ आणि एकदम लुसलुशीत होतात। आता आपण हाताने मळून घेऊयात। तर इथे बघू शकता आपलं पीठ आहे ते मळून झालेलं आहे। आता आपण हे एक साईडला ठेवूयात आणि त्यावरती एक कपडा घालून घेऊयात आणि कपडा घातल्याने आपलं पीठ आहे ते कडक होणार नाही आणि जर असंच जर पीठ ठेवलं तर एकदम पीठ आहे ते कोरडं पडू शकतं। तर बघू शकता इथे मी साच्यामध्ये मोदक करणार आहे। तर हा मीडियम साईजचा साचा घेतलेला आहे आणि त्याला सर्व साईडने आपण तूप लावून घेऊयात। तूप लावून घेतल्याने आपलं पीठ आहे ते साच्याला चिटकणार नाही आणि असं बंद करून घ्यायचं आहे। त्यानंतर पीठ आहे तो असं गोळा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि बोटाच्या मदतीने असं प्रेस करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बोटाच्या मदतीने दाबून घ्यायचं आहे आणि सर्व साईडने पीठ आहे ते एकदम व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि एकदम आपल्याला जास्त देखील पीठ असं करायचं नाही आहे। त्यामुळे आपल्याला एकदम जास्त देखील पीठ लावून घ्यायचं नाही आहे। जेवढं गरजेचं आहे तेवढंच पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता खूप सारं आपण सारंग भरून घेणार आहोत। जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लाईक नक्की करा आणि असं दाबून घ्यायचं आहे सारंग। त्यानंतर आता वरून आपण पीठ लावून घेऊयात आणि असं दाबून घ्यायचं आहे। आतल्या एकदम घट्ट असं आतल्या साईडने दाबून घ्यायचं आहे। तर आता आपण साचा आहे तो ओपन करून घेऊयात
तर बघू शकता एकदम इझिली आपला मोदक आहे तो तयार झालेला आहे. बघू शकता किती मस्त असं मोदक आपला तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आता आपण बाकीचे मोदक देखील करून घेणार आहोत. तर बघू शकता हा दुसरा देखील मी मोदक तयार करून घेतलेला आहे अशाच पद्धतीने. तर बघू शकता हाही देखील मोदक एकदम मस्त असा निघालेला आहे. तर इथे आता आपले मोदक आहेत ते तयार झालेले आहेत. आता आपण वरून केसर लावून घेणार आहोत. जर तुम्हाला केसर नसेल घालायचं तर तुम्ही केसर आहे तो स्किप देखील करू शकता, पण केसर घातल्याने खूप असं मस्त कलर येतो आपल्या मोदकला. तर बघू शकता इथे आपले 21 मोदक आहेत ते तयार झालेले आहेत. आता हे मोदक आहेत ते आपण वाफवून घेणार आहोत. तर इथे मी त्यासाठी स्टीमर घेतलेला आहे आणि स्टीमरमध्ये मी पाणी आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस आहे ते अगदी आपण स्लो ठेवायचे आहे आणि त्याच्यावरती आता मोदक आपण घालून घेऊयात. आणि इथे मोदक आहेत ते फक्त आपण 6 ते 7 मिनिटच वाफवून घेणार आहोत. जास्त वाफवल्याने देखील मोदक आहेत ते कडक होतात. हे माहीत असणं खूपच गरजेचं आहे. जर पाणी तुम्ही उकळून नसेल घेतला तर जास्तीत जास्त 10 मिनिटं मोदक आहेत ते वाफवून घ्या. आणि आता आपण झाकण लावून 6 ते 7 मिनिटं वाफवून घेणार आहोत मोदक. तर बघू शकता इथे 6 ते 7 मिनिटं झालेले आहेत आणि मोदक आहेत ते आपले मस्त असे वाफवून देखील झालेले आहेत आणि एका मी प्लेटमध्ये काढून देखील घेतलेले आहेत. तर बघू शकता मस्त असे मोदक आहेत ते आपले खूप सुंदर असे तयार झालेले आहेत. तर आता आपण वरून तूप घालून घेऊयात. तूप घातल्याने देखील अगदी अप्रतिम चव लागते आपल्या मोदकला. जर का तुम्हाला आतापर्यंत ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. तर बघू शकता किती सुरेख आणि मस्त असा आपला मोदक आहे तो तयार झालेला आहे. आता आपण त्यामध्ये 1 चम्मच साजूक तूप घालून घेऊयात आणि असं गरमागरम खाऊ शकता बाप्पाला नैवेद्य दाखवल्यावरती. तर कशी वाटली ही माझी आजची व्हिडिओ? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि अजून 2 मी व्हिडिओ शेअर केले आहेत, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ते देखील व्हिडिओ नक्की पहा. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.